आम्ही काय केलं पाहिजे काय नको यापेक्षा तुम्ही काय का तुमचा पक्ष कसा वाचवता याकडे तुम्ही लक्ष ठेवा. आम्हाला कापलं तरी आम्ही भाजप समोर झुकणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली. आम्ही कुठे कापतोय आम्ही कुठे झुका म्हणतोय. तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या. आणि मी सांगितलंय की हम दोन हमारा एक. तुम्ही पुढे मागे तुम्ही तीनच जण राहाल. अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर खासदार तर काही राहिले नाही. 2-3 मोटर राहिलेत. आमदाराची तीच अवस्था आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही कुठे झुका का मान कापा. आम्ही काही कापत नाही. आम्ही काही करत नाही. तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या. उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली भाऊ. मी देशाचा अंतभक्त होऊ शकतो मात्र मोदींचा नाही म्हणून. कोणी म्हटलं तुम्हाला इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते. हा इतक्या वर्ष कोणाचा जप करत होते दाखवू का मागचे भाषणं. मागची भाषणं बघायला जरा तपासून किती आपण जप करत होते आमच्या मोदी साहेबांचा. हा आणि आता तुम्हाला कोण म्हणताय तुम्ही तुमचं काम चालू द्या. तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा. तो फक्त कसा वाच. सगळ्याच अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली. कोणकोणत्या कामांचा आपण आढावा घेतला. आज कुंभ प्राधिकरण याच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. रितसर उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आता कुंभमेळ्यापर्यंत संपेपर्यंत हे कार्यालय या ठिकाणी कार्यरत होईल. आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक या ठिकाणी झालेली आहे. ते फक्त पर्टिक्युलर कामांची हे सार्वत्रिक नाही पण जे घाट आहेत त्र्यंबकेश्वरला असतील त्र्यंबकेश्वरला नाशिकला आहेत या घाटांचा कामाचा आढावा त्याचा स्पीड त्यांची गती त्याची क्वालिटी या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झाली. विशेष करून मग जलसंपदा विभागाचे अधिकारी होते. त्याच्यामध्ये PWD सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी होते आणि त्यांच्यासोबत सर्वकष चर्चा या ठिकाणी झालेली आहे. वेळेमध्ये आपल्याला काम पूर्ण करायचं आहे कारण आता वेळ कमी आहे. आता पुन्हा पावसाळा आहे आणि म्हणून वेळेत कसं काम होईल आता किती टक्के काम झालं किती % झालं अपेक्षित काय होतं या संदर्भामध्ये सर्व चर्चा त्या बैठकीमध्ये झालेली आहे. खरं तर वृक्ष लागवडीचा जो महत्वाचा उन्नत अभियानाचा उपक्रम आहे तो सर्वत्र आता सुरू आहे. आज देखील वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. कुठे कुठे वृक्ष लागवडीचा अजून प्रस्तावित सुरू आहेत आणि किती झाडं आतापर्यंत लावली. हरित नाशिक हरित मान्सून हा जो आमचा कार्यक्रम आहे त्याला आता आम्ही विशेष महत्त्व दिलेलं आहे. आपण बघता दर रविवारी आम्ही जवळपास 8 ते 10 हजार झाडं लावतो. आजही या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याची जी ब्रँच आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुद्धा उपकेंद्र जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण 5,000 झाडं लावतो 6,000 झाडं लावतोय. त्यातली 2,000 झाडं आज लावली. उद्या परवा पुन्हा त्या ठिकाणी झाडं सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी लावतील. आपण अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. दराई माता त्याचं मंदिर त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जागा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण जवळपास आता 10,000 झाडं लावतोय. त्यातली 4,000 ते 5,000 झाडं आपण आज या ठिकाणी लावली. जसं 8,000 झाडं आज आपण या ठिकाणी लावलेली आहेत. त्याचा संकल्प केलेला आहे. झाडं त्या ठिकाणी आणून ठेवलेली आहेत. दर रविवारी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. प्रत्येक रविवारी मी 8 ते 10 हजार झाडं अतिशय मोठी झाडं चांगली झाडं आणि देशी झाडं ही या ठिकाणी लावणार आहोत. आमचा जो संकल्प आहे हरित नाशिक हरित मान्सून उन्नत नाशिक ही जी संकल्पना महापालिकेची आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे आणि सगळ्या नाशिककरांचा याला पाठिंबा आहे. आज आपण बघितलं असेल दराई मातेला तर त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी हजारो तरुण त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. म्हणून मला असं वाटतं की लवकरच नाशिक शहराचा आम्हाला चेहरामोहरा बदलायचा आहे. व नाशिक शहरातले रस्ते असतील आमची गोदावरी माई असेल त्या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम असेल सगळ्याच गोष्टी घाट असतील अतिशय सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित नाशिक आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. त्यांचं नाव त्या ठिकाणी येतं आणि आता हे कुठलं शिक्षणाकडे चालले मला कळत नाहीये. 2.5 वर्षे मुख्यमंत्री झाले यांनी काय केलं हे काय शिकलेत मला माहीत नाही. पण 2.5 वर्षामध्ये घराची पायरी सुद्धा ओलांडली नाही. त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आले नाही विधान भवनात आले नाही. गाडीमध्ये ड्रायव्हरला बसवले ते स्वतः गाडी चालवत जायचे. आता तुम्ही आम्हाला काय शिकवताय काय केलं पाहिजे काय नाही. आज देश कुठे चाललेला आहे हे आपण बघत नाही. ते जनता बघते. तुम्हाला बघायची गरज नाही म्हणा. ते जनता बघते लोक बघतायत आणि सगळ्या देशभर पश्चिम बंगालपासून तुम्ही बघा स्वप्नासारखंच वाटतं. पण या ठिकाणी सर्व जनता मोदीमय झालेली आहे. सर्व देश हा मोदीमय झालेला आहे. तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही. संजय राऊत म्हणताय आज आम्ही मुंबईत आहे उद्या दिल्लीत असतो.